नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि आजचा कलर आहे निळा. तर उपवासासाठी आज मी बनवते वडे. तर उडदाच्या वड्यासारखे दिसतात, अतिशय मस्त लागतात चवीला, जराही तेलकट होत नाहीत आणि शिवाय याच्यामध्ये इनो सोडा वगैरे असं काहीही न वापरता मस्त खुसखुशीत झालेले. तर आपल्याला हे वडे बनवण्यासाठी 1 कप साबुदाणा आणि 1 कप भगर घ्यायची. मस्त मिक्सरच्या भांड्यातून बारीक वाटून घ्यायचं. तयार झालेलं पीठ मिक्सिंग बाउलमध्ये टाकून दिले आणि आता त्याच्यामध्ये एक कच्चा बटाटा बटाटा किसून घेते. बटाट्यामुळे वडा जो आहे तो मस्त आतल्या बाजूने खुसखुशीत होतो. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची टाकली, तसंच चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे. थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करायचे आणि पीठ मळून घ्यायचे. पाणी शक्यतो थोडं थोडं करूनच आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे. तर इथं दही टाकायचं विसरलेले, म्हणून मी 2 टेबलस्पून याच्यामध्ये दही टाकली. पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि पीठ मळून घ्यायचे. मळून झालेलं पीठ 10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं. पीठ मुरते तोपर्यंत आपण याच्यासाठी चटणी तयार करूया. तर चटणीसाठी मी शेंगदाणे भाजलेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला ॲड करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये मिरची टाकायची, कोथिंबीर टाकायची आणि पाणी टाकायचे. आता ही चटणी मी मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेतली. तिला मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं. अतिशय टेस्टी मस्त अशी चटणी लागते. याच्यामध्ये तुम्ही दहीसुद्धा ॲड करू शकता, तुम्हाला जर आंबट आवडत असेल तर. चवीनुसार मीठ याच्यामध्ये मी टाकून घेतले, मिक्स केले आणि आता तुपाची जिऱ्याची फोडणी दिली. थोडंसं तूप टाकलं आहे, नंतर त्याच्यामध्ये जिरं ॲड केलेत. जिरं तडतडलं की फोडणी याच्यावरती टाकून दिली. तुपामुळे या फोडणीचा स्वाद अजूनच खूप मस्त येतो. चटणी करेसपर्यंत पीठ पण मस्त मुरले आणि आता आपण याचे वडे तयार करून घेऊया. थोडासा पिठाचा गोळा हातावरती घ्यायचा आहे आणि उडदाच्या वड्यासारखा याला शेप द्यायचा आहे. अतिशय टेस्टी आणि मस्त खुसखुशीत होतात बरं का हे वडे. ट्राय करून बघा. आणि तेलकटपणात जराही राहत नाही यांना, त्याच्यामुळे काही हेवी खाल्ल्यासारखं आपल्याला वाटत नाही. दुपारच्या फराळाकरता मी हे बनवलेले, तर मुलांना पण खूप आवडले, त्यांनी पण खाल्ले. आता तेल बघा मस्त छान गरम झालं आहे. जास्त कडकडीत देखील नसावं तेल, कारण जास्त कडकडीत तेल जर आपण तेलामध्ये जर आपण हे वडे टाकले तर जळले जातात, व्यवस्थित फ्राय होत नाहीत आतपर्यंत. त्याकरता मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. बघा मस्त गोल्डन कलर आला की नाही. नुसता कलरच नाही तर आतून देखील मस्त खुसखुशीत झालेले. आता उरलेल्या पिठाचे देखील याच पद्धतीने वडे मी फ्राय करून घेते. वडे तर फ्राय झालेत आणि आता त्याच्याबरोबर खाण्यासाठी मिरची. तर इथे मिरची मी फ्राय करून घेते हिरवी. याच्यावरती थोडंसं मीठ लावायचं आणि छान एन्जॉय करायचं.